नमस्कार. ब्रेकिंग न्यूज. पारोड्यात पोलिसांची मोठी कारवाई. 27 ऑगस्ट 2025 रोजी सर्वत्र गणपती बाप्पाच्या आगमनात व्यस्त असताना पारोडा पोलिसांनी अवैध देशी दारू कारखान्यावर धाड टाकून 40 लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलीस निरीक्षक सचिन सानप यांना गुप्त माहिती मिळाल्यानंतर पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अपर पोलीस अधीक्षक श्रीमती कविता नेरकर पवार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. पारोडा पोलिसांनी बहादरपूर गावाजवळील बोरी नदीच्या शेडवर छापा टाकला असता बनावट डँगो पंच नावाचे देशी दारू तयार करणारा कारखाना आढळून आला आहे. या कारवाईत 3 आरोपी ताब्यात घेण्यात आलेले आहे. राकेश छगनलाल जैन, टिन्या डेगनऱ्या पावरा, कितारसिंग गण्यासिंग पावरा. जप्त माल याप्रमाणे आहे. तयार सीलबंद देसी दारू 3100 बाटल्या, किंमत 1,24,000. तयार होण्यासाठी ठेवलेल्या 700 बाटल्या, किंमत रुपये 28,000. 800 लिटर स्पिरिट, किंमत रुपये 3,55,000. 1500 लिटर तयार करून किंमत रुपये 3 लाख. मशिनरी ऑटोमॅटिक आरओ सेटअप, CNC मशीन, स्टेबिलायझर, मिक्सचर इत्यादी. एकूण किंमत रुपये 15 लाखांहून अधिक. रिकाम्या बाटल्या, बूच, पाण्याच्या टाक्या, इलेक्ट्रिक पेट्या, बोलेरो मालवाहू गाडी व मारुती सुझुकी कार, लोखंडी शेड. एकूण रुपये 40,33,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही धाड पारोडा पोलीस स्टेशनच्या पथकाने शिताफीने राबवली असून पुढील तपास सुरू आहे. अधिक अपडेट्ससाठी जोडलेले रहा अदालत टाइम्स न्यूज चॅनल. धन्यवाद.